ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। सावित्रीबाई फुले माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती आणि पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला। यावेळी मार्गदर्शक शिक्षकांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला आहे। तर राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये कुमारी किमया निलेश तरवडे हिनं 284 गुण मिळवून अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रथम आणि राज्यामध्ये 5वा क्रमांक पटकावलाय। तसेच देवाशिष सुनील तोडमल, प्रथमेश अरुण राहिंज, श्रुती संदीप सिरसिम आणि महिमा बाबासाहेब हराळे यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये भुजाडी अवधूत राजेंद्र यानं 226 गुण मिळवून यश संपादन केलं। यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे इयत्ता 5वी साठी तुकाराम गोविंदराव जाधव, सविता ढोमसे, सविता गव्हाणे आणि इयत्ता 8वी साठी गोकुळ ठाकूर, हलीम शेख, रवींद्र हरिश्चंद्रे आणि सचिन सिन्नरकर यांचं देखील अभिनंदन यावेळी करण्यात आलं। तर यावेळी मुख्याध्यापक अरुण तुपविहिरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं कौतुक करत इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचा आदर्श घेऊन सातत्यपूर्ण परिश्रमामधनं उज्ज्वल यश संपादन करावं असं आवाहन केलंय। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे, सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सभापती डॉक्टर सातप्पा खरबडे आणि सचिव डॉक्टर महानंदजी माने यांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। तर याप्रसंगी विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे तसेच पर्यवेक्षक मनोज बाबा, प्राध्यापक जितेंद्र मेटकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नमस्कार, मी अरुण तुपविहिरे, मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय कृषी विद्यापीठ राहुरी। नुकताच इयत्ता 10वी 12वीचाही सत्कार समारंभ केला। त्या मुलांनी अतिशय उज्ज्वल यश मिळवत विद्यालयाची यशाची परंपरा कायम राखली आणि लगेच काल 3 जुलैला स्कॉलरशिपचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आणखी आमच्या शाळेचं नाव या विद्यार्थ्यांनी उंचावलं। यामध्ये किमया निलेश तरवडे ही 284 गुण मिळून जिल्ह्यात प्रथम आली। ही आमच्या संस्था आणि विद्यालयाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची आणि गौरवास्पद कामगिरी आहे। खरोखर किमयाने अतिशय जिद्द चिकाटीने अभ्यास करत आमच्या मार्गदर्शक शिक्षकांनीही उत्तम मार्गदर्शन केलं आहे आणि त्यामुळे हे यश मिळालं आहे। या यशामध्ये तिचा मार्गदर्शक शिक्षक आणि पालकांचा फार मोठा वाटा आहे, त्याबद्दल तिचं मनपूर्वक अभिनंदन। त्याचबरोबर देवाशिष तोडमल यांनी 220 गुण मिळून तो ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्तीमध्ये आला। त्याचप्रमाणे प्रथमेश राईंज, श्रुती सिरसिम आणि महिमा हराळे असे इयत्ता 8वीचे 5ही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये येऊन
या ठिकाणी आमच्या शाळेचा निकालामध्ये आणखी छान भर घातली आणि सातत्याने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. त्याचप्रमाणे इयत्ता 5वीचा अवधूत भुजाडी यांनी अतिशय छान यश मिळवलं. 226 गुण मिळवून तोही ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला. या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय जिद्द आणि चिकाटीने परिश्रम घेतले. आमच्याही मार्गदर्शक शिक्षकांनी अतिशय उत्तम त्यांना मार्गदर्शन केलं आहे. त्यामुळं हे सर्वांचं विद्यार्थी, शिक्षक आणि पालक याचा संगम साधून हे यश या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याबद्दल ह्या सर्व मुलांचं खूप खूप कौतुक आणि त्यांना भावी यश मिळवण्यासाठी विद्यालयाच्या वतीने मी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी किमया निलेश तरवडे. शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत मी 300 पैकी 284 गुण मिळवून राष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. त्याचबरोबर राज्यात 5वी येऊन व जिल्ह्यात पहिले स्थान पटकावले आहे. माझ्या या यशामागे शाळेतील सर्व शिक्षक, माननीय प्राचार्य व माझ्या पालकांचा मोठा वाटा आहे. आज शाळेकडून केलेल्या सत्कारामुळे आम्हाला पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाली आहे. धन्यवाद. मी अवधूत राजेंद्र भुजाडी. मी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातला 6वीचा विद्यार्थी. गेल्या वर्षी झालेल्या 5वीच्या परीक्षेमध्ये मी यश संपादन केले. त्यामध्ये मला 300 पैकी 226 गुण मिळाले. मला माझ्या शिक्षकांनी, माझ्या आईवडिलांनी मार्गदर्शन केले. त्यामुळे मला हे यश संपादन झाले. शाळेच्या वतीने आमचा सत्कार केला गेला म्हणून मी शाळेचे आभार मानतो व त्यामुळे आम्हाला प्रेरणाही मिळाली. आमच्या शाळेचे प्राचार्य श्री अरुणजी तुपविरे सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले. धन्यवाद. नमस्कार. सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शिष्यवृत्तीचा निकाल कालच लागला. त्यामध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये इयत्ता 8वी किमया निलेश तरवडे ही 284 गुण मिळवून राज्य गुणवत्ता यादीमध्ये 5वी आली आणि जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला. याबरोबर आमच्या विद्यालयाचे आणखी 4 विद्यार्थी हे इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र झालेले आहे, म्हणजे गुणवत्ता यादीत आलेले आहेत. आणि इयत्ता 5वीचा भुजाडी 226 गुण मिळून हाही इयत्ता 5वीच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यालयाच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद. जसं की आपण पाहिलं की सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अतिशय उत्तुंग यश मिळवलेलं आहे. किमया तरवडे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक तसेच राज्यात 5वा क्रमांक मिळवलेला आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेचा फायदा काय हे सांगण्यासाठी मी आज इथे आहे. तर शिष्यवृत्ती परीक्षा ही एक अशी परीक्षा आहे की विद्यार्थ्यांना 5वी व 8वी या वर्गापासूनच शिष्यवृत्ती मिळण्यास सुरुवात होते आणि ही शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो आणि ह्या आत्मविश्वासाचा फायदा ते स्पर्धा परीक्षांमध्ये करू शकतात. आपण बघितलं असेल की बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमधले जे पेपर असतात त्यांचा जो सिलेबस असतो, त्यांची जी काठिण्य पातळी असते ही या शिष्यवृत्ती परीक्षेपेक्षाही कमी असते. म्हणून काही विद्यार्थी, आमचे जे विद्यार्थी आहेत ते क संवर्गाच्या ज्या MPSC UPSCच्या परीक्षा असतील त्यामध्ये खूप उत्तुंग यश मिळवतात आणि त्यांना सहजासहजी त्या परीक्षेमध्ये यश मिळालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे MPSC आणि UPSCचा जो सिलेबस आहे त्या धर्तीवरच ही शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाते आणि काठिण्य पातळी अतिशय याची खूप अवघड असते आणि त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होतो. माझं महाराष्ट्रातील सर्व शाळांना हे आव्हान असेल की आपणही येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपले 4थी आणि 7वीचे विद्यार्थ्यांना प्रविष्ट करून जास्तीत जास्त या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या यशाचं मी परत एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. महेश दाने, C24 तास, राहुरी.